मराठी भाषा गौरव दिन त्यानिमित्तच नाशिकमध्ये ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलंय। महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदेंच्या हस्ते या दिंडीचं पूजन करण्यात आलंय। यावेळी पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात ही ग्रंथदिंडी निघाली आहे। नाशिकमध्ये आज चौथ्या विश्व साहित्य संमेलनाला सुरुवात होती आणि त्याआधी कुसुमाग्रजांचं निवासस्थान असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून आता ग्रंथदिंडी काढण्यात आलेली आहे। या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी देखील या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळतात। आज कुसुमाग्रजांची जयंती आहे आणि त्यामुळे नाशिककरांचा उत्साह खरं तर द्विगुणित झालेला आहे, कारण कुसुमाग्रजांची जयंती आणि त्यासोबतच चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाची देखील सुरुवात होती आहे आणि त्यामुळे अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये फेटे घालून या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी देखील आपल्याला या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळतील। आजपासून पुढचे 3 दिवस नाशिकमध्ये चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने खरं तर आपल्याला मराठी भाषा, मराठी चालीरीती, मराठी परंपरा, मराठी लोककला या सर्वांचा जागर होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।